आज सत्ता गेली आणि आता सत्यावरती त्या सत्तेचं अंकुश निर्माण झालेलं आहे। सत्य हे अंकुश असणाऱ्या व्यवस्थेमध्ये विकसित होत नाही, सत्य सुरक्षित राहत नाही। सत्यामध्ये ताकद असेल तर मग सत्याचा विजय होऊ शकतो। अशा प्रकारची ही संबंध राजकीय व्यवस्था असल्यामुळे आज संविधानाच्या संदर्भात अनेक आव्हाने निर्माण झाली, धोके निर्माण झालेले आहेत। सावध राहून चालणार नाही आणि म्हणून योग्य प्रबोधन का झालं नाही? फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा का राहिला नाही? कारण महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांपुरता मर्यादित नव्हता आणि नाही। ज्या संविधानाचं गीत या ठिकाणी सुरुवातीला गायलं गेलं ती रचना आमच्या अनंत राऊतांची आहे। त्यांच्या मुलानं त्यांना संगीत दिलेलं आहे आणि हे संबंध अत्यंत सुंदर अशा प्रकारची ही संविधान संस्कृतीची सुरुवात त्यांनी केलेली आहे। गाण्यामध्ये संविधान असावं, कलेमध्ये संविधान असावं, साहित्यामध्ये संविधान असावं, शिक्षणामध्ये संविधान असावं, धर्माच्या पर्यावरणामध्ये सुद्धा संविधान असावं, ही अनंत राऊतांची एक अत्यंत व्यापक अशा प्रकारची मूलभूत कल्पना आहे। संबंध महाराष्ट्रात पहिला माणूस आहे माझ्या माहितीप्रमाणे की ज्यांनी संविधानाचा उद्गार सुरत आपल्या उच्चारामध्ये, लेखणीमध्ये, वाणीमध्ये, पुस्तकातून या ठिकाणी जाहीर केला। आणि ही संविधान निष्ठा कुणालाही प्राध्यापकांनी शिकावी अशी नाही, विद्वानांनी, विद्यार्थ्यांनी, शेतकऱ्यांनी, समाज घटकांनी, डॉक्टरांनी, वकिलांनी, बुद्धिवाद्यांनी सगळ्यांनी ती संविधान निष्ठा जपावी। संविधान हे सर्व पुण्याईचंच सार आहे। सर्व धर्माच्या चांगुलपणाची बेरीज म्हणजे संविधान। बाबासाहेबांचा व्यक्तिगत धर्म बौद्ध धर्म नंतर झाला किंवा अगोदरही तो अपेक्षित होता। त्याला हिंदू धर्म मान्य नव्हता, इस्लाम धर्म मान्य नव्हता, इस्लामला विरोधी अशा प्रकारचे विचार त्यांचे आहेत। परंतु महात्मा फुलेंना गुरु मानणारे बाबासाहेब, कबीराला गुरु मानणारे बाबासाहेब, सर्व संतांच्या ज्ञानेश्वराची उभी संबंध बहिष्कृत भारतामध्ये छापणारे बाबासाहेब, तुकारामाचे अभंग त्यांच्या साहित्यामध्ये छापणारे, वृत्तपत्रामध्ये छापणारे बाबासाहेब, ही संबंध बाबासाहेबांची भूमिका ही सर्वस्पर्शी आहे आणि म्हणून संवादी भूमिका ही बाबासाहेबांची आहे। एका देशाचं संविधान आपण निर्माण करताना त्यांच्या डोळ्यासमोरची आव्हानं मोठमोठी। ईश्वर बाबासाहेबांना मान्य नाही, पण 700 कोटी लोकांना ईश्वर मान्य असतो। इस्लामला मान्य आहे, शिखांना मान्य आहे, हिंदूंना मान्य आहे, ख्रिश्चनाला मान्य आहे। नास्तिक आणि आस्तिक या संबंध भारताच्या मूळ परंपरा आहेत। त्यामुळे ही संबंध भूमिका ही सहिष्णू अशा प्रकारची भारतीय संस्कृती, सहिष्णू अशा प्रकारची हिंदू संस्कृती आहे की मूळ संस्कृतीचं विकृतीकरण करून त्या संस्कृतीला एक वेगळं संकुचित कर्मठपणाचं आक्रमक रूप देण्यामध्ये या देशातले काही हितसंबंधी पक्ष, हिंदुत्ववादी पक्ष यशस्वी झालेले आहेत। आणि त्याचं कारण या देशातली जनता ही प्रामाणिक राहिली नाही। राजकारणी लोकच अप्रामाणिक आहेत असं नव्हे, ते तर अप्रामाणिक प्रत्येक काळामध्ये असतात। कारण सत्ता ही मुळात करप्ट असते, सत्ता ही भ्रष्टाचारी असते आणि सत्य हे नॉन करप्ट असतं आणि सत्य हे संविधानात आहे, सत्य हे महापुरुषांच्या विचारात आहे, सत्य हे संतांच्या संतत्वात आहे। आणि म्हणून कधी काळी लहानपणी 4 वर्षाच्या 4 किलोमीटरवर चालणारा आमचा अनंत राऊत, ठिगळाची चड्डी नेसून शाळेत जाणारा आमचा अनंत राऊत, संत म्हणून घेणारा अनंत राऊत, वेडगळ चेहऱ्याचा पोरका अशा प्रकारचा अनंत राऊत, सावत्राई असल्याने घरातूनच जन्मतःच वेदना भोगणारा अशा प्रकारचा अनंत राऊत, जाती व्यवस्थेमध्ये होरपळत तरुण झालेला आणि कीर्तनामध्ये रमलेला आणि उपदेश करून पाहणारा अनंत राऊत, भक्ती मार्गामध्ये किंवा अध्यात्म वाईट नाही, आध्यात्मिक अशा संत साहित्य केवळ आध्यात्मिक नाही, हे सामाजिक पुनर्रचनेचं साधन आहे असं मानणारा अनंत राऊत, ही व्यापक दृष्टी ही संबंध प्रबोधनामध्ये आवश्यक होती। परिवर्तनवादी विचारवंतांच्या फळीमध्ये अध्यात्माला सुद्धा नाकारलं गेलं। स्वामी विवेकानंदाचा विचार हा परिवर्तनवाद्यांनी नाकारला। जो परिवर्तनवादी विचारवंत स्वतः विवेकानंद आहे, त्यांनी हिंदू धर्मातल्या ब्राह्मणशाहीवरती एवढी टीका कोणीही केली नाही एवढी विवेकानंदांची टीका आहे। समाजवादी विचाराचे भगतसिंग,
समाजवादी विचाराचे विवेकानंद, ज्या गरीबाला तोंडात भाकरी देत नाही त्याला मी देव मानणार नाही असं म्हणणारे विवेकानंद, हे विवेकानंद डाव्या चळवळी लोटून दिले आणि उजव्या चळवळीने आपल्याकडे घेतले. खरं म्हणजे ते उजव्यांच्या सोयीचे नाही. गांधीचं हिंदुत्व हे सहिष्णू हिंदुत्व आहे. गांधीचं हिंदुत्व हे मानवतावादी सत्य अहिंसेवर आधारलेले हिंदुत्व आहे. गोडसेचं हिंदुत्व मारेकऱ्याचं हिंदुत्व आहे. आज गोडसेचे पुतळे उभा केले जात आहेत. गोडसेचा गोडसेवाद म्हणून काही ब्राह्मण मंडळी त्याला डोक्यावरून नाचत आहे. त्यांच्यावर साहित्य आणि कला नाटकाच्या संदर्भातलं उदात्तीकरण करणं चालू आहे. आणि म्हणून ही सबंध भूमिका लक्षात घेताना गोडसे सारखा माणूस हा देवळामध्ये मंदिरामध्ये देव करून बसवण्याची प्रक्रिया जर संविधानाच्या साक्षीने या देशात चालू असेल तर मग निश्चितपणे संविधानाला धोका आहे, तुम्हाला धोका आहे. सार्वभौम अशा प्रकारचं भारताचं स्वरूप हे टिकणार नाही. धर्मांध अशा प्रकारच्या शक्ती निर्माण करणं, त्याची नशा निर्माण करणं आणि त्या नशेमध्ये सर्व बहुजनाला अभिजनाला गुंतवून ठेवणं, कार्यकर्त्यांना बॅगा उचलण्याची सवय लावणं, कार्यकर्त्यांना नशेमध्ये गुंतवणं, धर्माची नशा, तुमच्या व्यसनांची नशा, अशा प्रकारचं आणि जाती जातीच्या वैराची शत्रुत्वाची नशा ही तरुणामध्ये बिंबवणं. आणि आता संबंध भगव्या पालख्या उचलण्याचं काम आता कुलकर्णी जोशी करत नाही. त्यांचा प्रेम चालतो आणि बहुजनाचे आता नथुराम गोडसे उभे केले जात आहे. हा धोका जास्त आहे. आणि म्हणून संविधानाला धोका निश्चित तुम्ही माना की न माना, मी मानत नाही, पण संविधानाच्या प्रकाशामध्येच ही अशा प्रकारची एक व्यवस्था, माणसांची व्यवस्था, माणसं बिघडवली, संविधानाला धक्का लावायचा नाही. कारण सुप्रीम कोर्ट खंबीर बसलेला आहे. मला मान्य आहे की न्यायमूर्ती कवी सारख्या सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशाला बूट फेकून मारण्याचा प्रकार हा लोकशाहीला लांछनास्पद आहे. महान न्यायालयाला अशा प्रकारची भूमिका संबंध वकील एक मारतो आहे. हा नेमका काय प्रकार आहे? त्याला कारण दिली गेली, लॉजिक दिलं गेलं आणि त्याला पश्चाताप होत नाहीये. त्याला मारायचा असं तर हा गांधीचा देश आहे, सत्याचा अहिंसेचा देश आहे, हा बुद्धाचा देश आहे. एका वकील माणसानं कायद्याचं राज्य असताना कायद्याच्या संरक्षक सुप्रीम कोर्टाच्या जजला अशा प्रकारचा बूट फेकून मारणं हे कुठल्या अकलेमध्ये बसतं, कुठल्या सभ्यतेमध्ये बसतं, कुठल्या धर्मात बसतं. कारण धर्म कोणालाही हिंसेला समर्थन देत नाही. आणि जो धर्म हिंसेला समर्थन देतो तो धर्मच नसतो. आक्रमक धर्म हा धर्म नसतो, अशुद्ध धर्म हा धर्म नव्हे. आणि म्हणून त्या वकिलानं जर न्यायमूर्तीचे एखादं विधान त्याला पटलं नसेल, त्याच्या विरुद्धची तक्रार असेल तर नव्या अशा प्रकारच्या कोर्टामध्ये कायदेशीर मार्गाने रीट दाखल करून गवईवरती तरी एक दुसरी केस दाखल करू शकला असता. तोच एक मार्ग त्याला होता. बूट फेकून मारण्याचा हिंसात्मक मार्ग हा गांधीला नव्हे, गांधीच्या कुठल्याही भक्ताला मान्य होऊ शकत नाही, बाबासाहेबांच्या कुठल्याही भक्ताला मान्य होऊ शकत नाही. कवी साहेबांचं मन मोठं आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी ते लगे पुन्हा सगळं कोर्ट केस चालू ठेवली. पण या देशातले हे जे उत्पाद घडत आहे हे उत्पाद घडवण्याचं संबंध प्रक्रिया जाणीवपूर्वक 100 वर्षाची संस्था जी काम करते आहे त्या संबंध 100 वर्षाच्या संस्थेच्या ध्येयवादामध्येच आहे. त्यांनी आंबेडकर स्वीकारला, गांधी स्वीकारला, गांधीला मारलं, गांधी स्वीकारला, बाबासाहेबांच्या राज्यघटनेच्या विरोध केला पण बाबासाहेबांना स्वीकारलं, तिरंगा झेंडाला विरोध केला, तिरंगा झेंडा स्वीकारला. आपल्या मनातला अजेंडा ते संबंध राबवत आहे. आता त्यांच्याकडे संख्या भरपूर झालेली आहे, पैसा भरपूर झालेला आहे, ताकद भरपूर झालेली आहे, कारण सरकार त्यांचं आहे. आणि सरकार कोणी निवडून दिलं? आपणच दिलेलं आहे. आपली लोकशाही अशुद्ध झालेली आहे, सरमिसळ भेसळ झालेली आहे. या देशातला खासदार 50 कोटीला विकतो हे खरं आहे, परंतु या देशातला आमदारही 5 कोटीला विकतो. त्याचं कारण या देशातला सामान्य माणूस नागरिक 2000च्या नोटेला विकला जातोय. लोकशाही विकायला काढलेली ही संबंध या देशातली राजकीय व्यवस्था आहे. राजकीय व्यवस्था तर दिवाळ्यात निघालच. सगळ्या धर्माचे, सगळ्या पक्षाचे लोक हे आता हतबल झालेले आहेत.
जे विरोधी बाकावर आहेत तेही हतबल आहेत आणि ते फार इमानदार नाही आणि सत्ताधारी तर इमानदार नाही. बेईमानीतून उगवलेलं अशा प्रकारचं सत्तेचं फळ हातात आल्यानंतर हे संबंध राज्य करणं, त्याच्यामध्ये डोक्यामध्ये सगळी विद्यापीठं ताब्यात घेतली, सगळे कॉलेजेस ताब्यात घेतले, सगळ्या संस्था ज्या आहेत त्या स्वायत्त संस्थांना सुरुंग लावला गेला, निवडणूक आयोग विकत घेतला गेला, ईडी विकत घेतली गेली. सत्याचं फक्त नाव आहे, सगळा अधर्म आहे, अत्याचार आहे. आणि म्हणून संविधान जागृती महत्वाची आहे, जी 75 वर्षाच्या काळात झाली नाही. एक तर अनंतराव बोंब मारून सांगतो आहे, बेंबीच्या बेखाला पीळ पडेल अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे. मला आश्चर्य वाटतं, 25 पुस्तकापैकी जवळजवळ 5-6 पुस्तकं अनंत राऊतांनी या संविधानाच्या संदर्भात लिहिलेली आहे. सुरुवातीला अनंत राऊत आक्रमक होते, हिंदू धर्माच्या विरुद्ध बोलत होते. खोट्या हिंदू धर्माच्या विरुद्ध बोलणं आजही आवश्यक आहे. खरा हिंदू धर्म हा विवेकानंदाचा, गांधीचा आहे, स्वामी रामानंद तीर्थाचा आहे, कुरुंदकरांचा, माझा आहे. आणि म्हणून हा संबंध जे भाऊराव पाटील असो, दुसरे कोणी असो, सगळे हे आगरकर असो, लोकहितवादी असो, सगळे ब्राह्मण नथुराम गोडसे नसतात. नथुराम गोडसे एक नालायक नीच निघाला की जो महात्माला ठार मारतो आणि त्याचं समर्थन आज पुन्हा सत्ताधारी पक्षातले काही लोक करतायत. अशा परिस्थितीमध्ये धर्माचं मूल्यमापन करण्याची प्रवृत्ती नवं मूल्यमापन यावं. खरा धर्म आणि खोटा धर्म, खरा इस्लाम आणि खोटा इस्लाम, खरा हिंदू आणि खोटा हिंदू याचं विश्लेषण व्हायला पाहिजे. आणि ते निकषावर, मानवतावादाच्या संबंध बुद्धिवादाच्या निकषावर राहावं. या संबंध पुस्तकामध्ये बऱ्याच लेखकांनी अनेक लेख लिहिले, ते मला प्रचंड आवडले. अनंत राऊतांचं सगळं वाङ्मय हे संविधान केंद्रीय वाङ्मय आहे. अशा प्रकारचा लेखक दुर्मिळ आहे, अशा प्रकारचा प्राध्यापक हा दुर्मिळ आहे. आणि म्हणून याचं महत्व या संबंध या सभागृहापुरतं मर्यादित नाही, समाजामध्ये याचं मूल्य आणि महत्व वाटलं पाहिजे. अनंत राऊतांची भूमिका ही प्रत्येकाची स्वामी. प्राध्यापक कमी काम करतात, अमुक आहे, तर सगळं मला मान्य आहे, पण एकच प्राध्यापक किंवा एकच घटक जबाबदार नाही. संबंध समाजाला कीड लागलेली आहे. सत्यशोधक समाजाची परंपरा, ब्राह्मणेतर चळवळीची परंपरा, समाजवादाची परंपरा, तुमच्या आंबेडकरवादाची परंपरा, गांधीवादाची परंपरा, ही संबंध वाद वेगवेगळे असले तरी सुद्धा त्यांच्यामध्ये संवाद आहे. गांधी आणि बाबासाहेबांमध्ये संवाद होता, संघर्ष तुम्ही जिवंत ठेवत राहा. पण अनंत राऊताचं वैशिष्ट्य आहे की हा जिवंत अशा प्रकारचा असताना संघर्ष, गांधी आणि बाबासाहेबांमधला संघर्ष चळवळीमध्ये जिवंत आहे. त्यांच्यामध्ये मात्र त्यांनी संवादाला भर दिलेला आहे. गांधी आंबेडकरांना एकत्र करण्याची भूमिका आज पाहिजे आहे. गांधीचा भारत वेगळा आणि आंबेडकरांचा भारत वेगळा असा असू शकत नाही. हा एकच भारत आहे. दोन्हीही देशभक्त आहेत, आणखीही काही देशभक्त आहेत. त्यांच्या वैचारिक भूमिका वेगवेगळ्या असतील. भगतसिंगाचा समाजवाद आहे, पंडित नेहरूचा समाजवाद, बाबासाहेब आंबेडकरांचा समाजवाद, डॉक्टर लोहियांचा समाजवाद. समाजवादाचे वेगवेगळे स्कूल आहेत, पण संविधानाच्या गाभ्यामध्ये समाजवाद आहे. संविधानाच्या गाभ्यामध्ये सेक्युलरिझम आहे, धर्म नाही. धर्माचं कुंकू हा संविधान लावत नाही. बाबासाहेबांना धर्म मान्य आहे का? मान्य होता. अध्यात्म मान्य आहे का? अध्यात्म ही मान्य होतं. पण त्यांचं अध्यात्म एक बुद्धिस्ट स्वरूपाचं आहे. त्यांचा धर्म हा बुद्ध धर्म आहे. आणि म्हणून सर्व धर्मातल्या श्रद्धेला स्थान देऊन, श्रद्धेचं स्वातंत्र्य मान्य करून प्रत्येकाच्या धर्माच्या माणसाची मुंडकी उडवता येत नाही. त्या डोक्यामध्ये जी श्रद्धा आहे ती फार चिवट आहे. ती अंधश्रद्धा नको इथपर्यंत बरोबर आहे, पण श्रद्धेला विरोध करण्याचं कारण नाही, हे संविधान सांगतं. म्हणून बुद्धिस्ट बाबासाहेब, समाजवादी बाबासाहेब, सेक्युलर बाबासाहेब आणि संविधानात्मक बाबासाहेब, या बाबासाहेबांच्या वेगवेगळ्या भूमिका आपसांमध्ये संवादी आहेत. त्या संवादाला समजून घेण्याची गरज आहे. भारतीय संस्कृती, भारतीय समाजाने ते समजूनच घेतलं नाही. बाबासाहेब एकांगी बाबासाहेब स्वीकारले, कोणी बुद्धिस्ट बाबासाहेब स्वीकारले, कोणी समाजवादी बाबासाहेब स्वीकारले. तर बाबासाहेबांचं आकलनही पूर्ण झालं नाही. गांधीतल्या महात्म्याचं आकलन काँग्रेसवाल्याला झालं नाही, गांधीवाद्याला झालं नाही. आणि म्हणून सगळी
अत्यंत विपन्न अवस्था, हे जे संबंध मातलं, सत्ता मातून गेली, माजून गेली, आक्रमक झाली, त्याला कारणीभूत आपण आहोत. आपण बुद्धिवादी आहोत. आपण संबंध बुद्धिवाद्यांनी, लेखकांनी, कलावंतांनी आपण योग्य त्या संबंध महापुरुषाची बेरीज करण्याची गरज आहे. आम्ही ज्ञानेश्वरांनी तुकारामांमध्ये जातीची मेघ मारली. शेख महम्मदावरती कोणी कीर्तन करत नाही, चोका मेळ्यावरती कोणी कीर्तन करत नाही. सगळे संत एक आहेत, कारण संतत्व महत्वाचं आहे. संतांना सुद्धा लिमिटेशन आहे, तत्वज्ञानाच्या मर्यादा त्यांच्या बाजूला ठेवा, पण संतांचं सामर्थ्य मानवतावादी भूमिकेतून स्वीकारण्याची गरज आहे. समाजवादाचं सामर्थ्य आपण स्वीकारण्याची गरज आहे. आणि म्हणून सगळ्या वादामध्ये सामर्थ्य आहे आणि सगळ्या वादाला इजमला मर्यादा आहे. त्या मर्यादा वजा करून सामर्थ्य स्वीकारून त्या सामर्थ्याच्या बेरजेवर संबंध महाराष्ट्रातल्या देशाच्या जनतेचं भवितव्य उज्ज्वल करण्याचा प्रयत्न यापूर्वी सगळ्यांनी करणं आवश्यक होतं. राजकीय व्यवस्था करणार नाही. आता राजकीय व्यवस्थाच संविधानाच्या विरोधी आहे, छुपेपणाने विरोधी आहे. उद्या चालून ते उघडपणे विरोध करेल. तरीही मला असं वाटतं की आता जेवढी शिकलेली माणसं आहेत ते आपसामध्ये जातीचा प्रश्न न निर्माण करतात, बहुजन आणि अभिजन हा भेद संपवून टाकून ब्राह्मण आणि दलित अशा प्रकारचा भेदभाव न करता जो ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मण आहे तो जातीवादी आहे, ब्राह्मण्यग्रस्त मराठा तो जातीवादी आहे, ब्राह्मण्यग्रस्त दलित आणि कोळी माळी तो जातीवादी आहे. त्या सगळ्यांची जात एक आहे. जातीवादी एकीकडे आणि बिनजातीवादी एकीकडे. डिकास्ट झालेला अनंत राऊत मला अधिक भावतो, कारण त्यांचे सहकारी डॉक्टर दहिफळे याचं एक वाक्य आहे की त्याचं काही असो, हा माणूस डिकास्ट झालेला आहे. अशी किती डिकास्ट झालेले अनंत राऊत आहे हा प्रश्न आहे. जात पाळणं हा बुद्धिझमला मान्य नाहीये. जो जात पाळतो तो बुद्धिस्टच असू शकत नाही. आणि म्हणून सर्व जातीतलं ब्राह्मण्य हे शत्रू मानून त्याच्या विरोधात लढाईची भूमिका बजावणं, प्रबोधन करणं हे आवश्यक आहे. आणि अशा शुद्ध प्रबोधनासाठी सर्व धर्मातलं चांगुलपणे एकत्र करावं, सर्व महापुरुषाचं सामर्थ्य एकत्र करावं. त्याची सुरुवात अनंत राऊतांनी केलेली. आणि संबंध या भूमिकेमध्ये भाऊराव अण्णापर्यंत, भाऊराव अण्णा जैन, महात्मा फुले माळी, तुमचे बाकी सगळे जे महापुरुष आहेत वेगवेगळ्या जातीत, सगळ्यांचंच एकत्र असं नाहीये. सुसंवाद नाहीये, विसंवाद आहे. फुले आणि आंबेडकरांमध्ये विसंवाद आहे, महात्मा फुले आणि शाहू महाराजांमध्ये विसंवाद आहे. तरी शाहू महाराज वेद प्रामाण्य मानायचे, फुले मानत नाही, बाबासाहेब मानत नाही, महात्मा गांधी वेद प्रामाण्य मानायचे पण गुणकर्मशः मानत होते. शाहू महाराज आर्य समाजी होते. आणि म्हणून अशा प्रकारच्या महापुरुषातलं फक्त सामर्थ्य स्वीकारून त्यांच्या विसंवादावरती भर न देता त्यांच्या सामर्थ्याची बेरीज करावी आणि शुद्ध प्रबोधनाचा प्रवाह विकसित करत न्यावा, वाढवावा. बहुजन, अभिजन, दलित, मुसलमान, ख्रिश्चन अशा प्रकारच्या भेदभावनेमध्ये आपला मेंदू सडवू नका. ते सडवणारा मेंदू त्यांचं भांडवल होतं, त्यांची पालखी वाहतो. आणि म्हणून सत्याची पालखी वाहण्यासाठी मेंदू शुद्ध पाहिजे. मेंदूचं शुद्धीकरण व्हावं, मग समाजाचं शुद्धीकरण होईल. या शुद्धीकरणाच्या परंपरेमध्ये हा महाग्रंथ मला अत्यंत महत्वाचा, उपयुक्त वाटलेला. आणि म्हणून जवळजवळ 500-550च्या 5-550च्या आसपास मी प्रस्तावना लिहिली आहे. पण या ग्रंथाची प्रस्तावना लिहिताना मला अत्यंत आनंद झालेला आहे, अत्यंत समाधानाने मी लिहिलेलं आहे की एका माणसाच्या कल्पनेवरती 75 लेखक उभे होतात, हे काही साधी गोष्ट नाही. अनंत राऊत हे उद्याच्या जगामध्ये इतिहासातला एक माणूस निर्माण झाल्यासारखा दिसेल, एक चमत्कार वाटावा अशा प्रकारचा माणूस आहे. त्यांची मुलगी क्रांतीनं त्याच्या आईबापाची समीक्षा केलेली आहे. आईकडे झुकतं बाप आहे, बापाने घडवलं पण हुंदका देणारा बाप, त्या संबंध क्रांतीताईने आपल्या समोर उभा केला. बाप जेव्हा ताक भाकरीमध्ये तुम्ही कुस्करून खाणारा बाप तिने रंगवलेला आहे. संबंध घराची वास्तुशांती करत असताना रेल्वे स्टेशनची भिकारी बोलवून रिक्षामध्ये आणून रिक्षावाल्याला पैसे देऊन रिक्षेवाल्याला जीव घालायचं आणि भिकाऱ्याला जीव घालायचा, असा चमत्कार, अशा प्रकारचा मानवतावाद महाराष्ट्रातल्या कोणत्याही प्राध्यापकाने केलेला मला वाटत नाही. तो अनंत राऊतांनी केलेला आहे.
दिवस तुझे हे फुलायचे, अशा प्रकारचे अरुंधतेचं गाणं गात असताना आपल्या लेकीला सांभाळणारा, बसमध्ये बसून जाताना हुंका दाखवणारा आणि त्याच्या संबंध मूल्यमापन करत असताना त्याची परखड समीक्षा सुद्धा या मुलीने केलेली आहे. फार मोठं आणि आपल्या आईचं वर्णन केले, फार सुंदर केलेलं आहे. जेवताना उठून आपल्या बापाला चटणी आवडते, जवसाची चटणी कुठून देणारी माऊली अनंत राऊताला मिळाली. अनंतराव भाग्यवान आहे. अनंतरावासारखं भाग्य दुसऱ्याला नाही. आमची बायको माझ्यावर प्रेम करते, आम्ही नाही म्हणत नाही, तिच्या समोर म्हणणं शक्य नाही. पण जेवता जेवता उठून चटणी करून देणारी अशा प्रकारची माऊली, हे मला अनेक विद्यार्थी, PhD चे विद्यार्थी, ते जे दुसरे मोगले का काय बोलले, आमचे संध्याताई, मग ते काय जुगलबंदीत मी आता जात नाही. संध्याताई मोगलीची जुगलबंदी झाली. खरं म्हणजे मोगले बोलून गेले आणि बोलल्यानंतर त्यांनी असा येडा माणूस आहे म्हणले. हा येडाच आहे, ध्येय वेडा माणूस आहे. ध्येय वेड्या माणसाचं वेगळंच असतं. घरी पाहुणे आले तरी अभ्यासात राहणार. ती मुलगी तक्रार करते, कपडे स्वतःचे कळत नाही. आमच्या बहिणी साहेब कपडे त्याला आणतात आणि कपडे घालतात. गणिमत इथे घालून त्यांनी आलेले कपडे घालून तरी कपडे आले. बिना कपड्याचा आला असताना अशा प्रकारचं वेळ, इतकं वेळ आहे माणसाला. संविधान असा जप करणारा माणूस भारताच्या भूमीवरती आहे आणि तो एकट्याचं वेळ नाही, ते सर्वांचं भलं व्हावं, सबद मंगलम अशा प्रकारची भूमिका घेणारा असा विचारवंत माणूस हा संबंध एका प्राध्यापकामध्ये आहे. या संबंध पीपल्सच्या परंपरेत गाडगीळ असो, शिरवाडकर असो, कुरुंदकर असो, एक मोठी परंपरा या कॉलेजला मिळालेली आहे. त्या परंपरेचं पुण्य आज अनंतरावाच्या ठिकाणी आपल्याला दिसतं. त्याला त्यांच्यावर काही अन्याय झाल्यासारखं वाटतं, काही लोक म्हणतात. त्यांची स्वतःची भावना आहे तशीच आहे. पण सगळं विसरून जाऊन पीपल्स कॉलेजमध्ये संविधानाच्या संकल्पनेचा जन्म झाला, त्याला भारावून टाकलं आणि या व्यंकटेश काब्दे पर्यंत ही परंपरा, रामानंद तीर्थ ते व्यंकटेश काब्दे, ही परंपरा समृद्ध अशा प्रकारची करत होत असताना या परंपरेनंच इथे विरोधी बोलण्याचं, संस्थेच्या विरुद्ध बोलण्याचं स्वातंत्र्य त्याला दिलेलं आहे. हेही महत्वाचं आहे आणि त्याच्याबद्दल अत्यंत ऋणाची भावना अनंत राऊतांची आहे. भाकरीविषयी प्रेम, गरिबाविषयी कळवळ, गावकऱ्याविषयी कळवळ ही त्यांची संबंध गुणवैशिष्ट्य आहे. माणसाचा हा कुठल्याही धर्माच्या आकर्षणामध्ये माणूस मला वाटत नाही. देव न मानता माणसातला देव पाहण्याचा प्रयत्न अनंत राऊत करत आहे. ही त्यांची भूमिका ही सर्व अर्थानं अर्थपूर्ण आहे, ऐतिहासिक आहे, उपयुक्त आहे, सर्वांना अनुकरणीय आहे. अशा या माझ्या मित्राला मी शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपवतो.